अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते तालिब सय्यद यांना एका प्रकरणासंदर्भात तोपखाना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते। चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले। यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या संदर्भात संभ्रम निर्माण करणारी माहिती पसरवल्याचा आरोप तालिब सय्यद यांनी केला आहे। पोलिसांच्या चौकशीत आपल्या विरोधात कोणतेही तथ्य आढळले नसून संबंधित प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच काही जण जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी माहिती पसरवून बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला। चौकशीसाठी पोलिसांकडून बोलावणे, चौकशीनंतर सोडून दिले, प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा। मी तालिब रिजवान सय्यद, आज मला तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं होतं। माझी चौकशी करण्यासाठी पोलीस आज अण्णाभाऊ साठे जयंती असल्यामुळं पोलीस प्रशासन काहीतरी बिझी होते, तरी मला तिथं बसवलं होतं। पोलीस प्रशासनाने मला प्रत्येक उत्तर विचारले, मी प्रत्येक गोष्टीचं त्यांना उत्तर दिलेत। मी पोलीस प्रशासनाला भरपूर सहकार्य केला। माझा कोणताही याच्यात काही संबंध नाही असं मी त्यांना सिद्ध करून दिलंय। माझे सगळे पुरावेत वगैरे मी माझ्याकडे जे होते ते मी सगळं दाखवलं का साहेब माझ्या याच्यात काहीच रोल नाहीये, परंतु काय हिंतचितक आहे जे मला त्रास द्यायचं कारण शोधतंय ते मला सोशल मीडिया पासून मला माझी जे बदनामी करून राहिलेत पासून मला त्रास द्यायचं कारण शोधतायत आणि मला और माझ्या कुटुंबाला याच्याकडून त्रास होत आहे। म्हणून मी खुलासा देत आहे का ह्या कोणत्याही गोष्टीमध्ये माझा कोणताही संबंध नाही आणि माझे जे हिंतचितक आहे जे मला त्रास द्यायचं फक्त कारण शोधताय आणि ते षडयंत्र रस्ता आहे माझ्या विरुद्ध का मला कसं त्रास होतो। दोघी समाजातून माझा एक चांगला विश्वास आहे, दोघे समाजातून मी सोबत घेऊन राहतो नेहमी, त्यामुळं मला असं वाटतंय की हे माझ्यावर कोणतरी षडयंत्र रचू राहिलेत, मला त्रास द्यायचं फक्त कारण शोधतंय। त्याचमुळे सोशल मीडिया माध्यमातून माझी बदनामी होती आणि नेहमी मला त्यातून टार्गेट केलं जातं।